प्रभू श्रीरामाच्या नावाचा केवळ राजकारणासाठी वापर, राम मंदिर ट्रस्ट घोटाळ्याची चौकशी करा. विक्रमदादा सावंत. सांगलीत काँग्रेस पक्षाचे जोरदार रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन, ट्रस्टच्या दोषी पदाधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी. सांगली. भारतीय जनता पक्षाने प्रभू रामचंद्रांच्या नावाचा वापर केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी केला आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिर हे देशातील जनतेच्या पैशातून आणि योगदानातून उभे राहिले आहे. मात्र या मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. हे दोषी पदाधिकारी भाजप आणि आरएसएसशी संबंधित असल्यामुळेच त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष विक्रमदादा सावंत यांनी केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार सांगली जिल्हा शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, काँग्रेस सेवा दल आणि पक्षाच्या सर्व संलग्न संघटनांच्या वतीने सांगली मिरज रोडवरील हनुमान मंदिर येथे रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान प्रभू रामचंद्रांची स्तुतिकाव्ये आणि हनुमान चालीसाचे पठण करून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. राम मंदिर ट्रस्टच्या घोटाळ्यातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची मूक संमती. राजेश नाईक. यावेळी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक म्हणाले, राम मंदिर ट्रस्टमध्ये घोटाळा करणाऱ्या दोषींची गेल्या 12 वर्षात कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमा झाली आहे. इतका मोठा गैरव्यवहार होऊनही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यावर काहीही बोलण्यास तयार नाहीत. यावरून या भ्रष्टाचाराला केंद्र सरकारची मूक संमती असल्याचे स्पष्ट होते. जोपर्यंत या दोषींवर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत काँग्रेस शांत बसणार नाही. येणाऱ्या काळात आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल. या आंदोलनादरम्यान वरिष्ठ उपाध्यक्ष डॉक्टर सिकंदर जमादार, उपाध्यक्ष संदीप जाधव, कार्याध्यक्ष अनिल मोहिते यांनीही आपले मनोगत व्यक्त करत भाजप सरकारच्या कारभारावर कडक शब्दांत टीका केली. आंदोलनानंतर दोषींवर FIR नोंदवण्यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. आंदोलनात काँग्रेस नेत्यांची व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती. या सत्याग्रह आंदोलनाला काँग्रेसचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रमुख नेते जिल्हाध्यक्ष विक्रमदादा सावंत, शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, वरिष्ठ उपाध्यक्ष डॉक्टर सिकंदर जमादार, खजिनदार सुभाष तात्या खोत, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, संघटन पदाधिकारी, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, कार्याध्यक्ष अनिल मोहिते, प्रदेश सरचिटणीस नंदकुमार शेळके, संजय बापू मेंढे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप जाधव, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष देशभूषण पाटील, मिरज तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे, NSUI जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे बाबासाहेब कोड, महिला आघाडी महिला अध्यक्षा बोराडे ताई, करुणा सॅमसन, सौ आशाताई पाटील, गीतांजली पाटील, सौ प्रतीक्षा काळे, कांचन खंदारे, शमशाद नायकवडी, मीना शिंदे, पूजा पाटील, वर्षा कांबळे, चेतना मोरे, निशा करवले, दर्शना कांबळे, राणी मोरे, नगरसेवक व लोकप्रतिनिधी नगरसेवक हर्षवर्धन पाटील, नगरसेवक फिरोजभाई पठाण, तौफिक शिकलगार, नगरसेविका सौ अंजली जाधव, प्रमुख कार्यकर्ते संगाप्पा पाटोळे, बाळाराम जाधव, जिल्हा सचिव चव्हाण, शहर सचिव मौलाली वंटमोरे, शिवाजीराव कनप, गजानन मिर्जे, दादासाहेब ढेरे, रामसिंग परदेशी, दीपक साळुंखे, सुनील भिसे, तासगावचे विवेक पाटील, अनिल सुगनावर, अबीद खाटीक, पापा शेख, महेश भंडारे, विठ्ठलराव काळे, नामदेव पठाडे, विश्वास यादव, रोहित मोरे, विलास गावंड, गंगाधर तोकर, अरुण गवंडी, उस्मान मखदूम, अनिस बेपारी, अजित जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमोद चिनके, सम्यक महाराष्ट्र न्यूज. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.